नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. अव्यक्तो, अवरती आघात, व्यवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. अव्यक्तो, तोला झोका, यम, चिंत्यो, यम, चीवरती आघात नाही, कारण अनुनासिक. तथदध न हे अनुनासिक. यमविकार्यो, कावरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. झोका. य मुच्यते, मूवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. तस्मा, तवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. दे, व च्या अनुस्वाराच्या पुढे व आलाय म्हणून अनुस्वाराचा बरोबर. देव, अवरती अनुस्वार, व अर्धा हलंत काढायचा. विदित, दीवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. विदित्वई, न च्या अनुस्वाराच्या पुढे न आलाय, मग तथदध न हे अनुनासिक म्हणून हलंत न. नानु शोचितु मर्हसी, म वरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. अव्यक्तो यमचिन्त्योय, चिन्त्योय, अव्यक्तो यमचिन्त्योय, चिंतो नाही, चिंत्यो ना. अचिंत्य हा अयम असा आहे. अव्यक्तो यमचिन्त्योय, छान म्हणा. छान. मस्त. परत एकदा. मविकार्यो यमुच्यते, हा अच असतो. अवग्रह म्हणजे हा. अयम उच्यते, त्याचा तो यो यमुच्यते. बघा, मविकार्य आहे तिथे खरं अविकार्यो. आपण म्हणायला फक्त मविकार्यो घेणार आहे. मविकार्यो यमुच्यते, मविकार्यो यमुच्यते. छान म्हणा. परत एकदा. परत एकदा. यो यमुच्यते. अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते. तो अवग्रह झाला की य म्हणून घ्यायचा पटकन. बघा, अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते. छान. य म्हणून घेतला की मविकार्यो असा होतो. बघा, अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते. म्हणा. येत आहे म्हणा. परत य घेता येतो नको. बघा हा. अव्यक्त
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते 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 म्हणा अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते. छान. फक्त चिंतो येत आहे चिंतियो. हा म्हणा एकदा. हा 1 2 3 अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते. छान. तस्मादेवं विदित्वैनं तस्मादेवं विदित्वैनं 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 तस्मादेवं विदित्वैनं तस्मादेवं विदित्वैनं छान म्हणा तस्मादेवं विदित्वैनं बरोबर. तस्मादेवं विदित्वैनं परत एकदा. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि 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 म्हणा नानुशोचितुमर्हसि मर्हसि मर्हसि नानुशोचितुमर्हसि 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 नानुशोचितुमर्हसि. त्याचा संधी विग्रह आहे न अनुशोचितुम अर्हसि. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि म्हणा तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. छान. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि छान. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. परत एकदा. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. बघा पूर्ण श्लोक. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. परत एकदा. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत
त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयमुच्यते तस्माद एवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा कसा आहे, आपलं 22-23 सतत त्या आत्म्याचं वर्णन करत आहेत. आता हे सगळं ऐकताना लोकांना कंटाळा येतो की अरे तेच 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 काय सांगतायत, पुन्हा पुन्हा घुळवून सांगतायत. वेद भाष्यकारांनी याला एक सुंदर याच्या मागची कल्पना सांगितली. नहि मंत्रदृशाम किंवा मंत्रकृताम जामितास्ति. जे मंत्रद्रष्टे ऋषी आहेत आणि मंत्र प्रकट करणारे जे ऋषी आहेत त्यांना कंटाळा नसतो. जामिता म्हणजे कंटाळा, बोरडोम. आपल्याला काय होतं, एक गोष्ट वारंवार ऐकली की काय तेच 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 ऐकायचं. आपल्यालाही होतं ना, गीता काय तेच तेच श्लोक, पुन्हा तेच तेच सगळं तत्वज्ञान उगाळत बसायचं. हा कंटाळा काय येतो, कारण आपल्याला त्यातलं नाविन्य समजून घेता येत नाही, आपण कुठेतरी कमी पडतो. मुळात हे तत्वज्ञान नित्य नूतन आहे. नित्य नूतन याचा अर्थ काय, त्याचा रस हा इतका प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देतो, नवीन काहीतरी प्रत्यय, नवीन काहीतरी अनुभव, नवीन काहीतरी गोडी तो देतो. त्यामुळे या मंत्रदृक असणाऱ्या ऋषींनी किती वेळा जरी ते सांगितलं तरी त्यांना त्यातलं नाविन्य तसंच वाटत असतं. त्यांना तो पुन्हा पुन्हा सांगायला कंटाळा येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याला अभ्यास असं म्हटलेलं आहे. अभ्यास म्हणजे काय, त्यांना तर कंटाळा नाहीच आहे, पण आपल्यासारख्या ऐकणाऱ्यांनाही कंटाळा येता कामा नये. कारण ही पुनरावृत्ती आहे. आपल्या मेंदूमध्ये तो ठसा पक्का व्हावा, घट्ट बसावं, यासाठी हे पुन्हा 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 सांगणं आवश्यक आहे. मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, ही जी जाणीव आपल्याला वारंवार करून देत असते बाहेरची परिस्थिती, त्या पुन्हा 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 करून दिलेल्या जाणीवेमुळे आपण देह आहोत हा आपला अनुभव होऊन जातो. मी देह आहे असं कोणी सांगितलं मला? लहानपणापासून पहिला श्वास घेतल्यापासून आपल्या मनावर हे बिंबवत गेलोय आपण, मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे. मी झोपलो नाहीये, कोण झोपला होता? मी जागा आहे, कोण जागा होता? एकमेव आत्माच जर असेल तर तो झोपतही नाही आणि तो जागाही होत नाही. तो अवस्थात्रयातीतः, तो तिन्ही अवस्थांच्या पलीकडे. पण असं असलं तरी पुन्हा 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 मी देह आहे ह्या जाणीवेची आवृत्ती केल्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की मी देह आहे. मग मी आत्मा आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याला मार्ग काय? पुन्हा 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 मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी देह नाही, ही जाणीव आपण अशा अभ्यासातून करून घेतली पाहिजे. तशी त्या अर्जुनाला कृष्ण वारंवार ती आत्म्याची लक्षणं, आत्म्याचे गुण सांगून 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 तो तयार करतोय, त्याचा अभ्यास घडवून घेतोय. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते तस्माद एवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. 25वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला. अन्वय असा आहे, अयम म्हणजे हा, हा जो आत्मा आहे तो कसा आहे? अयम अव्यक्तः, अयम अचिंत्यः, अयम अविकार्यः उच्यते तस्मात् एनम एवं विदित्वा त्वम अनुशोचितुम न अर्हसि. हा आत्मा अव्यक्त आहे, तो कधी व्यक्त होत नाही. आपल्याला जे वाटतं तो सगुण साकार झाला, व्यक्त झाला, ते सगळं आभासी आहे. तो अव्यक्त आहे. अयम अचिंत्यः, तो चिंत्य नाही, चिंतनातीत भावात तो आहे, त्याचं चिंतन कधी केलं जाऊ शकत नाही. अयम अविकार्यः, हा अविकारी आहे, त्याच्यामध्ये कधी विकार उत्पन्न होत नाही, तो आहे त्या रूपापासून चलबिचल होत नाही. अविकार्योयम उच्यते, याला अविकारी म्हणून ओळखलं जातं. अविकारी याचं नेमकं लक्षण काय? दुधामध्ये विरजण घातलं की त्याचं दही होतं. हा दही दुधाचा विकार आहे. दही घुसळलं
की त्याचं ताक होतं आणि लोणी वेगळं होतं, हा त्याचा विकार आहे. तसं जे काही परिवर्तन मूळच्या प्रकृतीमध्ये होतं त्या परिवर्तनाला विकार असं म्हटलंय. मग जो आत्मा आहे तो अविकारी, याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणताही परिवर्तन त्याच्यामध्ये घडत नाही. ते एकमेव शाश्वत आहे, अचल स्थाणू. या आधीच्या श्लोकात आलेल्या विशेषणात हे सांगितलंय. आत्मा हा अविकारी आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, त्याचं चिंतन करता येत नाही. चिंतन कशा आधारे आपण करतो? चिंतन कुठल्या तरी गुणाच्या, कुठल्या तरी त्याच्या वैशिष्ट्याच्या आधारे त्याचं चिंतन होऊ शकतं, पण ज्याच्या ठाई कोणतेही गुणविशेष नाहीत, जो गुणातीत आहे. आपण सगळे सगुण साकार आणि त्याला ही जी सगळी विशेषणं लावतो ती खरं तर औपाधिक आहेत, ती बरोबरची आहेत. म्हणजे कशी? थोडक्यात आपल्याला चंद्र दिसत नसेल तर एखादा सुज्ञ आकाश दर्शन करवणारा म्हणतो, थांब जरा, त्या उजवीकडच्या बाजूला बघ, अवकाशात, त्या आकाशात बघ, झाड दिसतंय का? हो, झाड दिसलं. झाडाची तिकडची फांदी लांब गेलेली दिसते का? हो, दिसली. मग त्या फांदीच्या थोडं वर बघ, दिसला? हो, दिसला, चंद्र दिसला, चंद्राची कोर दिसली. असं म्हटल्यावर मग काय सांगतो की आता ते झाड विसर, ती फांदी विसर, तो चंद्र लक्षात ठेव. आता चंद्रदर्शन घडवण्यासाठी फांदीचा, झाडाचा काही संबंध होता का? आवश्यकता होती का? खरं तर नव्हती. चंद्र म्हणजे झाडही नव्हे, चंद्र ही फांदी नव्हे, किंवा त्या फांदीवर जाऊन चंद्र बसलेलाही नव्हे. पण तरीही आपल्या जवळचं जे काही आहे त्या जवळच्या आपल्याला माहिती असणाऱ्या गोष्टीवरून आपल्याला जे माहीत नाही, आपल्या जे पलीकडचं आहे आकलनाच्या, त्याचं ज्ञान, त्याचं भान करवून दिलं जातं. ह्याला चिंत्य आणि अचिंत्य असं म्हणता येईल. ज्याच्या आजूबाजूला पोहोचण्यासाठी आमचं चिंतन तेवढं पुरेसं नाहीच, आमचे विचार, आमची बुद्धी, कारण यो बुद्धे हे परत असतुसा, तो बुद्धीच्या पलीकडचा आहे, त्यामुळे त्याचं चिंतन बुद्धीचा धर्म आहे. जिथे बुद्धीच पोहोचत नाही तिथे चिंतन कसं पोहोचणार? म्हणून तो अचिंत्य आहे. मग असा जो अविकारी, अचिंत्य, अव्यक्त आत्मा ओळखला जातो, म्हटला जातो. तस्माद एनम एवं विदित्वा, त्यामुळे त्याला जे म्हटलं जातं त्यानुसार त्याला ओळखून, थोडक्यात एनम विदित्वा, आपल्याला कळत नसेल तिथे तर्क लढवत बसू नकोस. आपल्यापेक्षा जे ज्ञानी आहेत, आपल्यापेक्षा जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेव आणि त्याला त्यांच्या शब्दाच्या खुणेने जाण. म्हणून हरिपाठात जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की पांडवांचे ज्ञानदेव म्हणे, व्यासाची एक खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, व्यासांची खूण महत्वाची आहे. तसं इथे जे शास्त्र शिष्टांचं वचन आहे त्याद्वारे त्याला जाणून, न अनुशोची तुम रहसी, पुन्हा शोक करण्याजोगा तू नाहीस, म्हणजे पुन्हा तू शोक करू नयेस. अनुशोचती म्हणजे पुन्हा 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 शोक करत राहणं. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, गेला त्याचा शोक मागाहून करणारा अनुशोचक तो होऊ नकोस. कारण आत्मा हा शोक करण्याजोगा नाहीच मुळी. आत्मा हा अचिंत्य आहे, आत्मा हा नित्य अव्यक्त अविकारी आहे. इथे 25वा श्लोक पूर्ण होतो.